संसदेबाहेर झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल, काँग्रेस आक्रमक, आजही आंदोलनाची शक्यता। मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं, कार्यालयाबाहेर राडा, पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज। परभणी आणि बीडच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार निवेदन, कारवाईची घोषणा करणार का याकडे लक्ष। मुंबईच्या बोट दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढला, 14 जणांचा मृत्यू, 7 वर्षांचा मुलगा अद्यापही बेपत्ता। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 1.5 कोटींचं सोनं जप्त, कस्टम विभागाची ही कारवाईमध्ये दोघांना अटक। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरील कोल्ड प्ले कार्यक्रमाला काँग्रेसचा विरोध, कार्यक्रम रद्द करण्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी।